आज एक अतिशय महत्त्वाचा असा महायोग आहे. आज माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. माघी गणपतीचं म्हणजे गणपतीचा खरा जन्म माघ महिन्यातल्या आजच्या तिथीला आहे. त्याचवेळी सतीश तिरोडकरचा जन्म होणं म्हणजे प्रत्यक्ष विद्येच्या देवतेचा वरदहस्त यांना मिळालेला आहे, असं काय हरकत नाही म्हणायला. आणि त्यामुळे बालकविता लिहिण्यासाठी जे निरागस मन लागतं ते निरागस मन या माणसाकडे आहे. जेव्हापासून मला हे व्यक्तिमत्व भेटलं त्यावेळे लीनता काय, नम्रता काय हे मला कळायला लागलं. जगात दोन प्रकारची माणसं आहेत. काही संत असतात, काही वसंत असतात. माझ्या बाजूला दोन संत आहेत, पुंडलिक आणि एकनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आम्ही तरुण असताना, म्हणजे आता जास्त आहोत, तर पुंडलिक वजेला आम्ही म्हणायचो पुंडलिक वजे हरी विठ्ठल असं म्हणायचं. त्याचा कुंचला जो बोलतो, रंग जेव्हा तुमच्याशी बोलतात ना त्याला चित्र म्हणतात, आणि रंग जेव्हा बोलत नाही तुमच्याशी त्याला विचित्र म्हणतात. त्यामुळे हे जे चित्रकार आहेत आत्ता अलीकडे, म्हणजे माझं 44वं जे पुस्तक आलं लखतरांचा लिलाव, त्याचं मुखपृष्ठ पण त्यांनीच केलं आहे. आणि त्या चित्रकाराला आठवत नाही की मी केलं, मला म्हणाले. याला म्हणतात खरा कलावंत. तर तसा आमचा पुंडलिकमध्ये आणि महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा हा माणूस की बालसाहित्याला जे साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं हा महाराष्ट्रातला पहिला माणूस एकनाथ. म्हणजे आत्तापर्यंत बालकविता याचा प्रदेश एवढा वैराण होता महाराष्ट्रामध्ये. म्हणजे वाघो मायदेवांपासून सुरुवात आहे बालकवितेला. करंदीकरांचा आता उल्लेख झाला. अजबखाना नावाचं पुस्तक आहे. स्वप्नात पाहिला राणीचा बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग, असं डोळ्यासमोर येतं आपल्या. ते करंदीकर होते. पाडगावकर भोलानाथ भोलानाथ सांग रे एकदा, आठवड्यातनं रविवार येतील करीतीला. हा जो निरागसपणा बालकांचा असतो, हा निरागसपणा या माणसाकडे, ज्या कवीकडे येतो ना तो बालकविता लिहू शकतो. तसा आमचा एकनाथ आहे. ह्याचं हिरवे नाव आहे म्हणून ह्याला मी एव्हरग्रीन म्हणत नाही. तो खरोखरच आम्ही ज्यावेळी गावागावात कविता वाचायला जायचो, कवितांच्या गावागावी कार्यक्रम घेऊन, हा समोर बसायचा. म्हणजे हा पण होता, संदेश ढगे म्हणून होता, किरण येले जो आता कथाकार आहे, आणि हा, हे चौघेजण बसायचे. आधी खुर्च्या लावायचे, मग सगळ्यांना समारंभात तयार करायचं स्टेज, आणि मग समोर बसायचे. ते संस्कार, त्यातून तो प्रकाशक झाला. हल्ली प्रकाशक कविता संग्रह छापत नाही, ते प्रकाशन न करतात. प्रकाशन म्हणजे प्रकाशन. पण हा माणूस असा आहे की आता माझी पुस्तकं छापली म्हणून नव्हे, पण ते एवढा एव्हरग्रीन आहे खरोखरच की पहिल्यांदा छापलेल्या पुस्तकाचा जो श्वास भरून वास घेतो तो प्रकाशक सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो घेतो. आणि म्हणून तो तसा आहे. आणि ह्या माणसाविषयी काय बोलणार. हे माझे मानसपुत्र पहिल्यापासून कवितेमध्ये आज 18 पुस्तकं आहेत, आणि गुणरंजनात्मक लिहिण्याचं त्याच्या सगळ्या कथा वाचल्या की तुम्हाला दुसरी वाचवत नाही, त्याला लेखक म्हणतात. नाही तर पहिली वाचली कविता, हा आता दुसरी वाचवा, आता तिसरी वाचवा, आता चौथी वाचू. नाही रे, त्या कवितेमध्ये रेंगाळा ना जरा, त्याचा आस्वाद घ्या ना जरा. ती काय मिठाई आहे का खाल्ली दुसऱ्या दिवशी परिणाम बघा, असं काय नाही आहे ना. तर त्याची कथा वाचल्यानंतर आपण सैरभैर होतो, असे चक्रावतो. असे लेखक फार दुर्मिळ आहेत, आणि त्यामुळे त्याची शैली आहे ती. असा इथे आहे.
आनंद सामंतांबद्दल काय म्हणणार. मगाशी ते बोलत असताना मला वाटलं यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, निवेदक म्हणून नाही, कारण ते भाषण मस्त करतात. मगाशी करत होते, तुमच्याविषयी बोलले ते भाषण होतं. पुढे अनंत सामंत आणि या बालकवितेला आज फार मोठ्या मोठ्या व्यक्ती आलेल्या आहेत. आमचे ह्यांना मी महर्षी म्हणतो, आमचे गुरुतुल्य वर्तक सर 35 वर्षापेक्षा जास्त गंधारीचा दिवाळी अंक काढणं. 5 वर्षामध्ये माणसं थकतात, 6वा दिवाळी अंक येत नाही, त्यांच्या आयुष्यातच दिवाळी येत नाही. पण या माणूस गंधारीसारखा अंक काढतो आणि नुसतं नव्हे तर नावदो महानवर PhD केलेली आहे, फार चांगले वक्ते आहे आणि अजूनही चिरतरुण आहे. असा माणूस साहित्यामुळे एक काय होतं माहिती आहे, तुमचं वय थांबतं. लक्षात घ्या, जो साहित्य वाचतो ना त्याचं वय थांबतं, बाजूचा विचारत पण नाही किती वर्षाचे झालं. कळलं की नाही, तसा हा माणूस आहे. तर मधुकर वर्तक आहे. सुनीता चव्हाण आमच्या डॉक्टर, त्यांची वृत्ती जशी आहे की आवृत्ती निघेल एवढे ते लिहितात. ते आहे त्यांचे मिस्टर आहेत सुनील चव्हाण, राजश्री सावंत आहे कवयित्री, मिरजकर. हा माणूस मुळात IITचा ITIचा माणूस ज्यावेळी कविता संग्रहाच्या प्रकाशनाला येतो आणि कवितेमध्ये रस घेतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की कविता या मातीला समृद्ध करणारी असते आणि त्यामुळे मिरजकर येतो. कल्पना पाटकर तिने पण आता नुकताच तिचा संग्रह आला एक. आणि माहीमकर काय सांगावं, माहीमला भेटेलच असं नाही, सगळीकडे भेटतो आम्हाला आणि तो इतका रसिक आहे. आता तू मध्ये सांगितलंस तो सोनार वगैरे आहे ते सोडून दे. सोनारमध्ये नार हा शब्द आहे. तर आमचा हा तसा आहे. आणि मला ना, आणि ह्या माणसाला निरागस ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा हातखंडा जर कुठला असेल तर आमच्या सुनीती वहिनीचा आहे. ती तिथे बसलेली आहे, ती या माणसाला निरागस ठेवते. खरं आहे ना वहिनी? हां. तर हे सगळं आहे आणि तुम्ही रसिक सगळे आलेले आहात. बरं झालं मला कोणी विचारलं नाही किंवा कोणी ह्यांनी प्रश्नच विचारणार आहे, फडताळ म्हणजे काय. आत्ताच्या मुलांना फडताळ माहिती नाही. त्यांना म्हटलं तब काय तर ते एक मोठी थाळी आणतात अशी, असं आपण म्हणतो. ताम्हण माहिती नाही, आताच्या मुलांना ताम्हण माहिती नाही, मडकं घेऊन येतात. आता ही जी पिढी सगळी बदललेली आहे. फडताळाचा पहिला उल्लेख कुठे असेल मराठी साहित्यात, कुठे असेल? कोणीतरी मला सांगावं. फडताळ प्रथम मी ऐकलं ते रामदास स्वामींकडे. रामदास स्वामी ज्यावेळी सगळ्या समाजाला वैतागून घरी आले, आईला वाटलं की हे कुठे हरवले. शोधलं त्या बिचारी जननीने आणि घरात आल्यावर फडताळ उघडून पाहिलं तर समोर रामदास बसलेत. अरे वेड्या, इथे फडताळास काय करतोस? काय रामदास स्वामी म्हणाले, चिंता करीतो विश्वाची. म्हणजे फडताळामध्ये कवितेचा जन्म तेव्हापासून आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे जे फडताळ आहे, हे फडताळाची खेळणी हे नाव मला इतकं आवडलं. तर आताची खेळणी यांत्रिक झालीत ना. आपल्या लहानपणी बाहुल्या होत्या, ती कधी बोलायची नाही पण ती सतत आपल्याजवळ असायची. आता तर यंत्रणा चाचा 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 असं काहीतरी फिरतात आणि ते आगगाडी वगैरे फिरते, तशी लहान मुलांची माथी पण फिरतात. आपल्या जी सगळी फडताळातली खेळणी होती ती खेळणी वेगवेगळ्या प्राण्यांची होती. तुमच्या असं लक्षात येईल, लहान मुलाला वाघाची भीती वाटेल पण वाघोबाची वाटत नाही. वाघोबा जवळ वाटतो म्हणून चंद्र त्यांना येत नाही, चांदोबा असतं. आणि म्हणून आईबाबांपेक्षा आजोबा जवळचा असतो. आजोबा, माकडोबा, ससोबा, हे बा काय आहे?
हे कवीने समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांना मोठं अतिशय कठीण असलेलं मर्म तुझा छोटं करण्याची ताकद त्या निरागस बालकामध्ये असते. पण तो भीतच नाही. मोठे का होतो आपण? कारण आपण भिहायला लागतो म्हणून. लहान मूल कधीच कोणाला भीत नाही. बघा, एखादं 2 वर्षाचं किंवा 1.5 वर्षाचं मूल असं पळत जातं ना, आईच त्याच्या मागे अरे पडेल पडेल पडेल, आणि तो काही नाही, तो असा सुद्धाच पळतो. तो जो सगळा भाग आहे ना, असा मुलांचा अभ्यास करणारी माणसं जे असतात ते बालसाहित्य लिहू शकतात. कारण सगळ्यात कठीण जर कुठली गोष्ट असेल तर कितीही मोठा कवी असो, बालसाहित्य लिहिणं सगळ्यात कठीण आहे. याचं कारण तुम्ही वयाने मोठे असता, अनुभवाने मोठे असता, तुम्ही प्रौढ झालेले असता, आणि त्यावेळी तुमचं निरागस मन हे राहिलेलं नसतं, आणि त्यामुळे त्या बालकाच्या भावविश्वात जाणं तुम्हाला परवडत नाही किंवा तुम्हाला ते अशक्य वाटतं. आणि जेव्हा तुम्ही त्या बालविश्वात जाता त्यावेळी ते बालासारखं तुम्ही लिहू लागता, नाहीतर नाहीच होणार असं. त्यामुळे मराठीमध्ये बालकविता ही फार मोठ्या मोठ्या कवींनी लिहिलेलीच नाही. एक करंदीकर सोडून द्या, एक पाडगावकर सोडून द्या, एक एकनाथ आव्हाड आहे, एक अनंत भावे आहे, बाकी कोण आहे? आता फेसबुकवर तुम्हाला कधी कळते का बालकविता? तोंडाला फेस येतील अशा कविता आहेत, पण बालकविता नाही. फेसबुकवर बालकविता लिहितच नाही कोण, पण त्यांना येतच नाही लिहिता, कारण त्या लेवलला, त्या पातळीवर ते जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय काय हरवलंय, आपण फडताळ हरवले ना, तसे खुंटे हरवले. कोनाडा हरवलाय, आता कोनाडा कुठे दिसत नाही, लगेच ते पॅक करून टाकतात. खुंटी नावाची गोष्ट आहे आपल्या घरात. आता आपण किती हॉटेलमध्ये जात खायला, खुंटी नसते, त्या कपाटात असतो, आणि ते हँगर असतो. हँगर म्हणजे जिथे शर्टाला फाशी देतात त्याला हँगर असं म्हणतात, बरोबर? पूर्वी आलं की खुंटीवर टाकायचं, आहे की नाही? तुम्हाला एक खुंटीची गोष्ट सांगतो. एकदा टिळकांकडे, लोकमान्य टिळक, त्यांच्याकडे इंग्रज अधिकारी आला ते नसताना, आणि त्यांच्या धर्मपत्नीनं विचारलं, तिलक घरी आहेत का? त्यावेळी इंग्रजी माणसं बोलायला लागली होती मराठीला. तिलक, टिळक नावाची गोष्ट इंग्रजांना येत नाही, त्यामुळे काळं त्यांना माहिती नाही. तर तिलक घरी आहेत का? लोकमान्यांची धर्मपत्नी म्हणाली, पगडी खुंटीवर नाही. त्याला काय कळलं नाही, त्याला काय कळलं नाही. तर म्हणाल, नाही नाही, तिलक घरी आहेत का? खुंटीवर पंचा नाही. त्याला काय कळलं नाही, काय टिळकांनी नावं बिव बदलली की काय? नाही नाही, सिस्टर, आय एम आस्किंग यू, तिलक घरी आहेत का? दरवाजा जोडे नाही. त्याला हे माहिती नाही की त्या काळामध्ये कुठलीही सौभाग्यवती आपल्या नवऱ्याचं नाव घेत नाही, पण सांगण्याची पद्धत बघा काय आहे, पगडी खुंटीवर नाही. आता मला सांगा, लोकमान्य टिळकांची कवयित्री त्यांची बायकोच होती, कसं उत्तर दिलंय? नंतर तो इंग्रज जेव्हा टिळकांना भेटला त्यावेळी म्हणाला, what is wrong with your wife? What is wrong with your wife? I was asking you whether you are there. She said something else. टिळक म्हणाले, टिळकांचं उत्तर फार सुंदर आहे, ती बालकवितेला लागू आहे. टिळक म्हणाले, तुम्ही इंग्रज आमच्या भूमीवर राज्य करा, पण आमच्या माझघरात तुम्ही जाऊ शकणार नाही. आमच्या माझघरातली खुंटी तुम्ही पळवू शकणार नाही, कोनाडा तुम्ही पळवू शकणार नाही, फडताळ तुम्ही पळवू शकणार नाही. हे त्या इंग्रजाला कळलं नाहीच. सांगायची गोष्ट अशी की परंपरा जेवढी पुढे जाते
वय ज्यावेळी पुढे जातं काळाचं, आपलं नाही, काळाचं वय ज्यावेळी पुढे जातं त्या काळानुसार संदर्भ बदलतात आणि त्या संदर्भानुसार बालकविता बदलली पाहिजे. संदर्भानुसार बदलत नाही ती मोठ्यांनी लिहिलेली कविता, पण संदर्भानुसार जी बदलत जाते ती बालकविता आहे. आणि म्हणून जसं पाडगावकर लिहितात किंवा शंका, लहान मुलांना सगळ्यात गोष्ट काय असेल माहिती का, प्रश्न खूप पडतात आणि आपण मोठेपणी लबाड उत्तर देतो. एक मुलगा होता, त्याचे वडील त्याला म्हणाले, शेजारचे काका आले ना की त्यांना सांग मी घरी नाही. कोणी शिकवलं लबाडी हो? त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला लबाडी शिकवलं. 2 वर्षापर्यंत निरागस असतं, नंतर ते धूर्त होतं, लबाड होतं, हे पालकांमुळे होते. तर ते काका आले वाजूचे, त्यावेळी तो मुलगा म्हणाला, काका काका बाबा असे मला म्हणाले तुम्हाला सांगायला की ते घरी नाही. किती सरळ असतात मुलं, किती सरळ. मी माझ्या पुतण्याचं उदाहरण देतो. माझा निलेश बागवे नावाचा जो आर्टिस्ट आहे, तो एकदा मी बोटीने चाललो होतो गोव्याला, त्यावेळी बोटीने गोव्याला जात असत आणि आम्ही केळी आणली, आम्ही केळी खाल्ली आणि मी असं साल पाण्यात टाकलं. मला घरी भाई म्हणतात, भाई काय केलं? म्हटलं काय नाही, साल टाकलं. साल टाकू नका ना, बोट घसरेल. हा जो निरागसपणा आहे, हा निरागसपणा त्या बालकाकडे असतो जो पालकांकडे नसतो. म्हणून बालकविता आधी पालकांनी वाचली पाहिजे, मग लहान मुलं वाचली तरी हरकत नाही. याचं कारण ते आहे. आणि तो निरागसपणा आणि प्रचंड चमत्कृती, प्रचंड कल्पना विलास त्यांचा असतो. म्हणून त्यांची शाळा चांदोबावर पण भरू शकते, त्यांच्या वर्गात माकड पण शिकवायला येऊ शकते. वाघोबा अगदी भित्र्या सशासारखा पण वागू शकतो आणि ससा रानाचा राजा पण होऊ शकतो. हे जे चमत्कार त्यांच्या डोक्यात चाललेले असतात, कारण त्यांचा मेंदू इतर कुठल्याही बाहेरच्या गोष्टीने बिघडलेला नसतो. आपला मेंदू बाहेरचे लोक जेवढे बिघडवतात तेवढे आपण बिघडू येत नाही. आपल्या मेंदूवर जी आक्रमणं होतात ती सगळी बाहेरची असतात, ऐकिवातल्या गोष्टी असतात. हे मतदानाचं काय तेच आहे, आपली डोकी फिरवायचीच काम आहेत 5-5 वर्षांनी. तर हे जे सगळं आहे ते बालकांना माहिती नसतं. बालक मतदार का नसतो? काय सगळ्यांना 5 वर्षापासून सुरू केले मतदान तर काय होईल? त्याच्यातलाच पंतप्रधान नेमायचा SSC मध्ये असलेला, कशाला पाहिजे 70 वर्षाचा? पण नाही, आपण लबाड आहोत. जोपर्यंत 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला मतदानाचा अधिकार नाही. कोणी ठरवलं? बालकांनी नाही, पालकांनी. ही जी सृष्टी आहे त्यांची, ही सृष्टी त्यांना जर आपण दिली बालकवितेतून तर तुमच्या असं लक्षात येईल. म्हणून परी आणि राक्षस काय आहे? परी राक्षस जेवढे आपण लहानपणी एन्जॉय करतो किंवा त्याच्याविषयी कुतूहल असतं तेवढं मोठेपणी असतं नसतं. परी म्हणजे काय? पक्ष्यांचे पंख आणि मुलीचा देह हे एकत्र केलं परी झाली. राक्षस म्हणजे काय? आपल्याला 2 डोळे होते त्याला 3-4 काढा, आपल्याला शिंग नाहीत त्याला शिंग काढा. आहे मानवी देह, पण तो चमत्कृतीने व्यापलेला असतो आणि म्हणून ते लहान मुलाला जास्त आवडतात. त्यांच्याकडे परी बोलते आणि राक्षस रांगताना दिसतो आपल्याला लहान मुलांच्या समोर. आणि ही जी वृत्ती आहे ही बालकवितेतून मला बरं वाटलं की सतीश तिरोडकरचं 2रं पुस्तक बालकविता आलं. बरेच जण एवढी पुस्तकं लिहितात. मी किती वेळा किती जणांना ओरडून सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही मोठे कवी जे आहात त्यांची 10-12 पुस्तकं आले त्यांनी बालकविता एकदा तरी लिहावी, तोपर्यंत तुम्हाला सद्गती मिळणार नाही. हा बरोबर आहे ना. तुम्ही कधीतरी बाल होतात, आता आबाल वृद्धांमध्ये आलाय.
तुम्ही लहानपणी जे काय केले ते लिहू नका, कारण बालकविता ही रचना आहे, ती उत्स्फूर्त येत नाही. तुम्ही त्याच्या विश्वात जावं लागतं, त्या मुलाच्या मेंदूत जावं लागतं. आता इथे सगळे शिक्षक आहेत ना, मी पण शिक्षक आहे, हा पण शिक्षक आहे. काय मस्त आहे ना, हा शिक्षक आहे, हा माझा रक्षक आहे. आणि हा आता हे जे शिक्षक आहेत ना, मी मगाशी येता ह्याला म्हणालो, खरा शिक्षक कोण? जो लहान मुलासारखा निरागस वृत्तीचा असतो ना, तोच शिकवू शकतो. प्रिन्सिपलचा गुलाम म्हणून शिकवलेला शिक्षक मला अजिबात माहिती नाही, ते सगळ्यात वाईट असतं. तो वर्गात गेला की तो राजा, प्रिन्सिपलनी कसली सही आणि कसलं काय. प्रिन्सिपलला सुद्धा गेट आउट म्हणतो तो शिक्षक वर्गात आला, कारण तो काय घेऊन येतो, किती धडे झाले, किती पोर्शन झाला, काय झालं, किती अब्सेंट आहेत, किती प्रेझेंट आहेत, चल तू अब्सेंट हो. कारण ते जे विश्व आहे तो शिक्षक आहे की ते समोर बसलेले आहेत. आपण उगाच म्हणतो का ते मातीचे गोळे आहेत. मी नेहमी मजा करतो, मी कॉलेजला शिकवलंय आणि जेव्हा जेव्हा मी शिक्षकांमध्ये येतो मला इतकं बरं वाटतं की मी मूल होतो त्यांच्यासमोर. कारण प्राथमिक शिक्षक हे सगळ्यात मोठे गुरुजी आहेत आपल्या महाराष्ट्रातले, कारण त्यांच्यासमोर मातीचे गोळे आहेत, त्यांना ते आकार देतात. आम्ही कॉलेजमध्ये शिकवतो सिमेंटचे गोळे असतात, काय करणार, किती मारणार चिन्हे आतोडे, काहीच होत नाही. तर अशा त्या मुलांसाठी म्हणून मगाशी एकनाथ म्हणाला की वयोगटाप्रमाणे कविता लिहिता आल्या पाहिजे, आणि ते त्याच्याकडे आहे. म्हणजे माझ्या कवितेमध्ये एकदम लहान मुलं असतील, 5 वर्ष 6 वर्ष, त्यांचं कुतूहल असतं, जागृत कुतूहल खूप असतं 5-6 वर्षाच्या मुलांना. नंतर तो शाळेत जातो आणि त्याचं कुतूहल संपतं, आणि मग तो मित्र, आई बाबा, कुटुंब, सगळ्यात लाडका मामा, कारण जो त्याला मामा बनवत नाही ना लहान मुलाला, त्याचं नाव मामा असतं. तो मामा त्याला जवळचा असतो, त्याला आई जवळची असते. मग ते त्या वयामध्ये म्हणजे 5 ते 10-12 वर्षापर्यंत त्याची सृष्टी म्हणजे कुटुंब असतं. आणि 12 वर्षाचा झाला की तो बाहेर जातो. मग बाहेरचे मित्र, बाहेरचं जग, अनेक प्रश्न, दुनिया म्हणजे काय, शाळेत मला काय घातलं, शिकायचं म्हणजे काय, व्हॉट इज डिग्री का मिळवायची, पूर्वीचे लोक मिळवत नव्हते, आता मला का BA व्हावं लागतं, काय MA व्हावं लागतं. पूर्वी रवींद्रनाथ टागोरांकडे जे शिकले किंवा त्याच्या अगोदर गुरुकुलामध्ये शिकले, त्यांना कुठली युनिव्हर्सिटी नव्हती, ज्ञानेश्वर कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेले नाही, तुकोबा कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेले नाहीत, मग आपल्याला का धाडतात. या प्रश्नाला कुठेही उत्तर नाही, आणि उत्तर देणारा जो माणूस असतो त्याला कवी म्हणतात, आणि तो ही सगळी उत्तरं देतो. कवीची ही शक्ती आहे, जे सायन्स सांगू शकत नाही ते कवी सांगतो. फार डेंजरस वाक्य आहे माझं, पण खरं आहे. कारण माझ्या बाई शांताबाई मला म्हणायच्या की सायन्स किती पुढे गेलं, तुम्ही फुलाचे LS TS घ्या, आणि दुर्मिळ खाली पहा, पण सुवास कुठून येतो हे अजून सायन्सला कळलेलं नाही. आणि ते कवीला कसं, कवी म्हणतो, कवी काय म्हणतो माहिती का, एक कवीने असं लिहिलंय, ही वीज नव्हे का पाणी जळते आहे, हे वीज नव्हे का पाणी कळते आहे, ते तेव्हा कळले नव्हते, हे आता कळते आहे. मीच लिहिले. तर ही जी गंमत आहे, कोणी म्हटलं ना दुसऱ्याचं नाव घेतलं की लोक असे कानटाव करतात बरं का. ते एक नाटक आलं होतं, त्याच्यामध्ये तो विनोद सांगतो, शिक्षक, कोणी हसत नाही, मग तो शिक्षक म्हणतो, अरे तुला म्हणाले असे, मग लगेच गडबडा लोळतात. तर कळलं की नाही, तर हिचं कायनेटिक आहे ना. When water is static, there is no वीज, but when water is kinetic, that is वीज. आता हे आपल्याला कधी कळतं, हे कवी किती पटकन सांगू शकतो. एका कवीनं असं म्हटलेलं आहे
की हा जो पावसाळा आहे तो कसला आहे. हा पावसाळा म्हणजे नदीचे अश्रू आहे. हे पण मीच लिहिलंय. पण सांगायची मुद्दा असा की कवीला जे कळतं त्या निरागसपणामधलं जे कुतूहल असतं ते कळतं. तो संपूर्ण कल्पनाकृतीमध्ये असतो. त्या कल्पनेमध्ये जो वावरत असतो आणि त्याची शाळेमध्ये सुद्धा डबे बिबे खात नाहीत, ते वेगळंच काहीतरी खातात, गोळ्या गोळ्या लुट्याच्या ह्याच्या त्याच्या गातात. आणि हे विश्व या माणसाला कळलं केवळ दुसऱ्या पुस्तकात कळलं. पहिल्या पुस्तकाचंही प्रकाशन माझ्याच हस्ते झालं होतं, पण दुसऱ्या पुस्तकामध्ये ह्याला जे कळलं, माझं म्हणणं आता ह्याला काही म्हणजे पुढची सगळी पुस्तकं लिही, आता मार्ग मोकळा आहे, आता तुला सर्टिफिकेट दिलेलं आहे आता साहित्याने, रसिकाने. म्हणून प्रत्येक कवीने बालकविता लिहिली पाहिजे आणि तुझ्या छापल्या पाहिजेत अशा प्रकारचं. आणि मी एक कविता वाचून दाखवतो. म्हणजे काय असतं माहिती आहे, कवीना तिरकसपणे पाहण्याची चौकस बुद्धी असते. कवीला एखादी गोष्ट तिरकसपणे पाहण्याची चौकस बुद्धी. म्हणजे काळा रंग आपल्याकडे एवढा बदनाम झाला आहे. खरं म्हणजे आपण भारतीय काळेच आहोत, पण आपल्याला गोऱ्या रंगाचा एवढा काय मोह आहे मला कळत नाही. हरकत नाही, गोरा चांगलाच रंग आहे, पण काळ्या रंगाला वाईट का म्हणायचं. कृष्ण सावळा, विठ्ठल सावळा, सगळे सावळे आणि मग आपल्याला गोरेपणा कशाला पाहिजे. मग त्यांची एक कविता आहे की जे नावडीचं असतं आपल्याला तेच नेमकं लहान मुलाला आवडीचं असतं. तुम्ही लहान मुलाला म्हणा इकडे जाऊ नकोस, तो जाणार, तो जाणार, पण त्याच्या डोक्यात कुतूहल असतं. जाऊ नको म्हटलं म्हणजे काय, काहीतरी असणार, मग तो जाणार. तर ही गंमत असते. म्हणून लहान मुलाला सांगू नका काळा रंग वाईट असतो वगैरे, अजिबात नाही. त्याच्यावर आम्ही एक कविता लिहिली, ती मी वाचतो. मी ह्याला म्हटलं तर तू वाचू नको, मी वाचतो. हे पण सांगतो मी चांगला कवी आहे म्हणून. 58 पानावर आहे, 58. तर त्याच्यामध्ये काळ्या रंगामध्ये काय शक्ती असते ती यांनी सांगितलेली आहे. आणि त्याला शीर्षक फार सुंदर लिहिलंय, काळाची गंमत. काळाची गंमत. आणि काळाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. म्हणजे मोठ्या माणसाने वाचलं तर त्याला तो काळ दिसेल आणि लहान मुलाला वाटलं की तो रंग दिसेल. रंग ही सगळ्यात गंमत काय माहिती आहे का, चित्रकाराकडे रंग असतात आणि कवीकडे अंतरंग असतं. आणि हा रंग आणि अंतरंगाचा संयोग झाला ना की तो रंग किती सुंदर आहे ते कळतं. तर काळा फळा शिक्षण देतो. आता सगळं बदललंय बरोबर की नाही. आता ते हिरवं असतं आणि मग त्याच्यावर काहीच हे करतात. पण आपण शिकलो सगळं फळ्यामध्ये. काळा फळा शिक्षण देतो, काळा ढग पाऊस देतो, पांढरा नाही देत. मला खांडेकरांची रूपकथा आठवली, काळा आणि पांढरा ढग. काळा आणि पांढरा ढग. तो पांढरा ढग वर वर जात असतो, तो काळा ढग म्हणतो कुठे चालला. तो म्हणाला मी स्वर्गात चाललेलो आहे. काळा ढग म्हणतो, पांढरा ढग काळ्याला म्हणतो तू कुठे चालला. तू जमिनीवर चाललोय. मी काय करणार जमिनीवर जाऊन, काय नाही म्हणे, माझं काम मी करतो. तो पांढरा ढग स्वर्गात पोचायच्या अगोदर हा काळा ढग जो बरसला आणि बरसल्यामुळे त्याला स्वर्गात पहिली जागा मिळाली. ह्या काळ्या रंगाची ही जी किमया आहे हे एका ओळीत कळतं की नाही आपल्याला. काळा ढग शिक्षण देतो, काळा फळा शिक्षण देतो, काळा ढग पाऊस देतो, काळी गाय अन्न देते, काळी माय अन्न देते, काळी गाय दूध देते. गाय किती काळी असली, अहो जाऊ द्या, म्हैस कुठेही गोरी असते, गोडी नसते. सगळ्या म्हशी काळ्या, पण दूध काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे. म्हशीला तुम्ही असं दूर ठेवा, तिला गोठा द्यायलाच पाहिजे. तुम्ही जर मोठा असेल तर गोठा द्या. तर ती गंमत ती आहे की काळी गाय दूध देते, काळा धागा बाळा शोभतो.
काळा तीळ उठून दिसतो. त्या बात आहे. काळा तीळ एवढंच असतो ना, तो उठून दिसतो. गाल काय असतो? गोरा असतो. तीळ कसा असतो? काळा असतो. पण आपण कुणावर फिदा होतो? काळ्या तिळावर. तर हे जरा सावळ्या माणसाला प्रसन्न करणारं वर्णन. काळा धागा बाळा शोधतो, काळा तीळ उठून दिसतो, काळा कोकिळ सुंदर गातो. क्या बात आहे. कावळा गातो? काळा आहे. पण काळा कोकिळ सुंदर गातो. पोपटाला फक्त माणसाने शिकवलेलं येतं, पण कोकिळ स्वतः ताना मारतो. सारेगम पदनिसा या संगीतातल्या सरगमची निर्मिती बहुतेक कोकिळेच्याच गळ्यात असेल आता, असं मला वाटतं. आणि म्हणून काळा कोकिळ जो असतो, आणि काळा कोकिळ म्हटलंय बघा, जाता शिक्षण दिलं. कोकिळा गात नाही, कोकिळ, तो कोकिळ, ती कोकिळा. तर कोकिळ गातो हे सुद्धा जाता जाता कवीला एवढं कळलं पाहिजे. मग आमच्यासारखे बावळट लिहिलं असतं, कोकिळ गात नाही. काळा कोकिळ सुंदर गातो, काळा दगड मूर्ती देतो. कुठल्या कुठे गेले बघा, कुठून सुरुवात झाली? काळा ढग पाऊस देतो, इथपासून सुरुवात झाली तर काळ्या दगडापर्यंत आले. नुसता दगड नाही तर त्याची मूर्ती, म्हणजे देवत्वाकडे आले ना, निसर्गातनं देवत्वाकडे आलं. ही सुद्धा कवितेची एक वाटचाल असते. हे पण वाचताना लक्षात घ्यायचं असतं. नाही तर आपण काय मज्जा केली नाही, काय मज्जा केली, अरे पण त्यातलं काय आहे, तो शब्द इतकाच का आला, हे 5व्या ओळीतच का आला, हे पहिल्या ओळीत का आलं नाही, याच्या मागची प्रेरणा काय आहे, तर सरगम कसं चाललेलं आहे. सारेगम पदनिसा आहे ना, किसानी धप मगरेसा असं नाही आहे ना ते सारेगम. तर त्याचा प्रवास बघा कुठे आला, हे मला सांगायचं होतं तुम्हाला. आता हे सगळं लहान मुलांना कळेलच असं नाही, पण मोठी जेव्हा बालकविता वाचतात त्यावेळी त्यांचा आनंद दुगणीत व्हावा म्हणून त्यात लपलेल्या गोष्टी जास्त असतात. माझी कवितेची व्याख्याच आहे, कवितेत जेवढं लपवाल तेवढी कविता सुंदर होते. लपवता आलं पाहिजे. हो, सौंदर्य लपवलेलं छान दिसतं, उघड असलेलं नाही दिसत. ते मादक असेल उघडं सौंदर्य, पण मोहक नसतं. आणि म्हणून दडवलेलं सौंदर्य हे मोहक असतं. तसं दडवलेला अर्थ फार सगळ्यात महत्वाचा असतो. काळा कोकिळ सुंदर गातो, काळा दगड मूर्ती देतो, काळा विठ्ठल हृदय भेटतो, काळा कृष्ण मनी बसतो. झालं. आता आणखी एक गंमत सांगतो, मोठ्याने कसं लक्षात घ्यायचं असतं. दगडापर्यंत आले, मूर्ती झाली, आता सगुण रूप आलं. मूर्ती कुणाची असू शकते, पण शेवटच्या काढव्यात विठ्ठल आला, कृष्ण आला, म्हणजे निर्गुणातून सगुणाकडे येण्याची ताकद या कवितेकडे आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देव सर्वत्र आहे असं आपण म्हणतो आणि तरीसुद्धा मंदिरात स्थापित करतो, हे चुकीचं नाही आहे. देव सर्वत्र आहे हे प्रचंड विद्वान असलेल्या माणसाला असेल, पण सामान्य माणसाला तो दिसावा लागतो. आणि म्हणून मंदिर आहे. मंदिरामध्ये दगडाची मूर्ती ज्यावेळी त्याला दिसते त्यावेळी तो हात जोडतो. उगाचच बाकीचं कुठे हात जोडायचे त्याला कळत नाही. सर्वत्र आहे म्हणजे कुठे हात जोडायचे, मग तो राजकारण्यानं जोडतो. कळलं की नाही? तर ते देवाच्या मंदिरात गेलेला तो जोडतो. तर असं हे सगळं जे बालजग असतं ना, याचा अभ्यास आपल्याकडे होत नाही. दुर्दैवाने युनिव्हर्सिटीमध्ये होत नाही, दुर्दैवाने शाळेमध्ये होत नाही. आणि जे शिक्षण घरापासून सुरू व्हायला पाहिजे त्याला बालकविता कारणीभूत होईल. लक्षात ठेवा, ज्या दिवशी घरात जन्मलेल्या बालकाला 2री 3रीमध्ये तो नाद आणि ती लय एकदा त्यांच्या रक्तात भिनण्यासाठी शाळा पहिलीच सुरू होते. पण बालक पहिल्यांदा 6 वर्ष घरी असतो. त्या 6 वर्षात त्याला चांगला प्रगल्भ करण्यासाठी सतीश तिरोडकरची बालकविता असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण नाद आणि लय हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, एक शब्द इकडे तिकडे फिरवा, अजिबात आवडणार नाही तुम्हाला. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, टुणूक भोपळ्या चल रे गेला, चल रे टुणूक भोपळ्या गेला,
टुणू भोपळ्या चल रे, नाही चल रे भोपळ्या टुणू टुणू. आता हे जे आहे हे नादविश्व आहे ना, हे मुलांना आधी कळतं. तुम्हाला काय वाटतं पाळण्यामध्ये मुलगा खेळणं कळतं त्याला? पोपट लावलाय का काय हे लावलंय, बाहुली लावलंय, अजिबात कळत नाही. तो रंगाने आकर्षित होतो, तो रंगाने आकर्षित होतो, तो नादाने आकर्षित होतो. त्याच्या हाती खेळणे द्या, 2-4 वेळा असा बघून थाडकन फेकतो, त्याला नाद ऐकायचा असतो. आणि पालक म्हणतात हे तोडून दिलं. अरे तोडलं म्हणजे तो कलाकार आहे. पालकानं शिक्षणाची गरज आहे, कारण त्याला आवाज ऐकायचा असतो. आणि तुम्ही असं खुळखुळ खेळलं, त्याला स्वतःच्या हातात हवं असतं. लक्षात घ्या, बालकविता स्वतःच्या हातात आली तुमच्या. उद्या सतीश तिरोडकरची असो, ह्याची असो, सतीश सोळंकरची किंवा आमच्या एकनाथ महाराजांची असो, यांची बालकविता ज्यावेळी घराघरामध्ये मोठे जण प्रथम वाचतील आणि त्याचा संस्कार बालकांवर करतील, त्यावेळी मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र देश खरोखरच पावन होईल आणि तो उज्ज्वल होईल. आणि नुसतंच बोलण्याचं वाक्य नाही, भविष्य उज्ज्वल करायचं असेल संस्कृतीचं, तर बालकविता घराघरात आवश्यक. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.